हे बघा, आज रोहनच्या पप्पाने काय आणलंय, गाभोळी आणलेली आहे. रावस माशाची गाभोळी आहे. तर आपण त्याला बॉईल करून घेऊया पहिले. मग चालू नाही केलं हे आपण ना. आता पहिलं उकडून घेऊया सगळ्या गाभोळ्या. हां, रावस माशाची गाभोळी आहे ती. तर ना ह्याच्यामध्ये आपण पहिलं मीठ टाकूया उकडताना, म्हणजे कसं गाभोळी जरा टेस्ट येईल. आणि थोडी हळद टाकून घेऊया. हे बघा, हे असे आहेत ना, पूर्ण आता बॉईल झाले आहे अंडी, म्हणजे गाभोळी. आपण दोन्ही बाजूने त्याला बॉईल करून घेऊया. थोडा माझा कॅमेरा हलतोय कारण मी हातामध्ये पकडूनच सर्व करते. मी पलटी मारून घेते. हे बघा, पलटी मारून घेतले. आता चांगले बॉईल झाले ते. आता आपण हे बंद करूया गॅस. तर आता आपण गाभोळी फ्राय करायला घेऊया. असे कापून घेऊया, तसे काप करून घेऊया, म्हणजे प्रत्येक भागाला ना त्याच्या असं व्यवस्थित मीठ मसाला लागेल. आपण तिला असं बॉईल करून घेतल्यामुळे ते जरा कडक झाले. आता मी असे सर्व कापून घेते आधी. आता आपण इथे मसाला घेऊया. हळद घेऊया 1 चमचा. म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढा मसाला घ्यायचा. थोडा गरम मसाला टाकलाय, थोडी धना पावडर टाकली. आता आपण ह्याच्यामध्येच मीठ टाकूया. लसूणची पेस्ट घेऊया. आपण याला थोडं पाणी घालून थोडंसं असं मिक्स करून घेऊया. अशा आपण पेस्ट बनवून घेऊया. आणि आपण सर्व ह्याच्यामध्ये हे असे सर्वाला अशी पेस्ट लावून घेऊया. सर्वांना आपण लावून घेऊया. इथे आपण हा बारीक रवा घेतला. आता आपण याच्यात तेल सोडून घेऊया. आता आपण तेल सोडून घेऊया. तेल सर्व सगळीकडे आपण आता तव्यावर लावून घेऊया.
आणि आपण आता हे जे लावलेलं आहे ना गाभोळीला मीठ मसाला वगैरे त्याला आपण रव्यामध्ये असं पूर्ण डुबवून घेऊन तव्यावर लावूया. अशा मी सर्व लावून घेते. इथे बघा माझी एक बॅच पूर्ण लावून झाली आहे. इथे आता मी सर्व पलटी मारून घेतले. मस्त झाल्या, एक नंबर. मीठ मसाला एकदम परफेक्ट लागला.